आणि यानंतर आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात झाली आहे। केज न्यायालयामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात झाल्याचं कळत आहे। सरकारी वकील आणि आरोपींच्या वकिलांकडून बाजू मांडण्यास सध्या सुरुवात झाली आहे। आरोपी वाल्मिक कराड व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सध्या या ठिकाणी उपस्थित असल्याचं कळत आहे। सुरक्षेच्या कारणास्तव आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या ठिकाणी हजर केलं जात आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर या सुनावणीवर आपलं लक्ष असणार आहे। दरम्यान सध्याची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडून। सागर, काय सांगाल? सध्या सुनावणीला सुरुवात झाली आहे, काय माहिती मिळते? मोहिनी, आपण पाहिलं की खरं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये चार्जशीट दाखल झाल्यानंतर आज पहिली सुनावणी जी आहे ती या ठिकाणी केज जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयामध्ये पार पडते आणि त्याच पार्श्वभूमीवर या सुनावणीला जे आहे पहिल्या सुनावणीला जे आहे त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। सरकारी पक्षाच्या बाजूने सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे हे आपली बाजू जी आहे या ठिकाणी मांडताना पाहायला मिळत आहेत, तर आरोपींच्या वतीने दुसरे वकील जे आहेत, आरोपींचे वकील तिडके जे आहेत ते देखील या ठिकाणी बाजू मांडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर आरोपींना सुरक्षेच्या कारणास्तव या ठिकाणी केज कोर्टामध्ये आणण्यात आलेलं नाहीये, तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सर्व आरोपींना जे आहे ते या ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आलेला आहे कोर्टाच्या एकंदरीत समोर। आणि आपण पाहतोय की खरं तर संतोष देशमुख यांच्या हत्येला जवळपास 3 महिने लोटले। त्यानंतर ज्या पद्धतीने SIT असेल, CID असेल आणि एकंदरीतच तपास यंत्रणेने जो तपास करून या ठिकाणी चार्जशीट दाखल केलेला आहे त्या पार्श्वभूमीवरती ज्या पद्धतीनं त्यांची हत्या झाली संतोष देशमुखांची, त्याचे फोटोग्राफ्स देखील समोर आले आणि त्यानंतर संतापाची लाट जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटलेली आपल्याला पाहायला मिळालेली होती। त्यानंतर आज पहिली सुनावणी जी आहे या प्रकरणामधली ती आज सुरू होते। खरं तर यामध्ये आज महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोपींचे जे जबाब आहेत, आरोपींचं जे म्हणणं आहे ते देखील कोर्टापुढे बंद लिफाफ्याद्वारे सादर करण्यात येणार आहे। कारण आतापर्यंत आपण पाहिलं की चार्जशीट जे दाखल झालं दोषारोपपत्र त्यामध्ये आरोपींचे जबाब जे आहेत ते कुठेही नव्हते आणि आज सुरुवातीलाच पहिल्या दिवशी आरोपींचे जबाब दाखल करण्याची देखील प्रक्रिया पार पडू शकते। त्याचबरोबरीनं दुसरीकडे वाल्मिक कराड जो आहे तो त्या आपला जामिनासाठी देखील अर्ज जो आहे खंडणी प्रकरणामध्ये तो देखील दाखल करण्याची शक्यता आहे। अशा पद्धतीची चर्चा जी आहे त्या ठिकाणी बोलली जाते। त्यामुळे एकंदरीतच ज्या पद्धतीने संतोष देशमुखांची हत्या झाली त्यानंतर या संपूर्ण घटनाक्रम जो आहे तो आपण गेल्या 3 महिन्यामध्ये पाहतोय आणि आज प्रत्यक्ष या ठिकाणी या सुनावणीला जे आहे पहिली सुनावणी आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातली त्याला आता सुरुवात झालेली आहे। दोन्ही बाजूचे वकील जे आहेत ते आपल्या पद्धतीनं ज्या काही तांत्रिक गोष्टी असतात त्या देखील आता या तांत्रिक गोष्टी पूर्ण केल्या गेलेल्या आहेत आणि आता दोन्ही बाजूने आपल्या पद्धतीनं जे आहे ती बाजू मांडण्याची सुरुवात काही वेळामध्ये सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। आणि एकंदरीतच या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पहिल्या सुनावणीमध्ये नक्की कशा पद्धतीच्या गोष्टी समोर येत आहेत हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे जे आहेत ते आता या ठिकाणी आपली बाजू मांडता आहेत आणि एकंदरीतच या घटनाक्रम आपण पाहिला की त्याचं जे चार्जशीट आलं त्यामध्ये जे काही फोटोग्राफ समोर आले अतिशय निर्गुणपणे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्याचं आपल्याला या फोटोग्राफच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालं होतं। खरं तर यापूर्वी वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा वेगवेगळ्या नेत्यांकडून जे आहे ते दावे प्रतिदावे सुरू होते कशा पद्धतीने त्यांची हत्या करण्यात आली। मात्र प्रत्यक्ष चार्जशीट दाखल झाल्यानंतर या ठिकाणी जे फोटोग्राफ्स बाहेर आले त्यामुळे एकंदरीतच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट जी आहे ते उमटलेली आपल्याला पाहायला मिळाली होती। मोहिनी, नक्कीच सागर, या संदर्भातले सगळे अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय या सुनावणी दरम्यान आता काय होतं ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान सध्या या आरोपींचे फोटो आपण TV9 मराठीवर पाहतोय।